we have to keep in mind while practicing the art of questions. Let's learn more in the training. We will provide and demonstrations on the art of questions where some well framed questions were asked to the trainer to reach a solution. How about do a smiler activity today? सो याचा थोडा मराठी अर्थ सांगतो की मला अध्यापनामध्ये काही मुलांची स्टडी आहे केस स्टडी त्याला अध्यापन करताना त्याला कोणता त्रास होतो तर मोर दॅन जास्त त्रास हा होतो की त्यांना शब्द उच्चारण्याचा जरा काही मुलांना कळतं पण काही मुलं बोलायला घाबरतात सो वी विल क्रिएट अ 10 क्वेश्चन्स अबाउट द केस स्टडी सो आय एम आस्किंग लिस्निंग एव्हरीबडी Yes, yes. So I will create the 10 questions. Can you read English? त्या मुलांना सोल्युशन तर आपण सांगतो पण त्याच्याबरोबर त्याला प्रश्न विचारून प्रॉपरली त्याच्याकडून उत्तर आपल्याला स्वीकारायचे तर कॅन यू रीड इंग्लिश कॅन यू राईट इंग्लिश तुला लिहिता येतं का तुला वाचता येतं का डू यू अंडरस्टँड इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन तुला इंग्लिशचा उच्चार करायला अवघड होतो का डू यू रीड इंग्लिश बुक्स ऑर मॅगझिन आता तो जरा थोडा शब्द मी पहिलं म्हणजे त्याचं पुस्तक त्याला वाचता येणं गरजेचं आहे सो इंग्लिश बुक्स प्रॉपरली इंग्लिश बुक नॉट मॅगझिन डू यू नो हाऊ टू प्रोनाऊन्शन इंग्लिश वर्ड काही प्रश्न काढलेले आहेत त्याला विचारायसाठी डू यू अंडरस्टँडिंग other are speaking in English to you? Are you guide in your grammaticals? Have you ever tried the talking yourself in English looking at mirror? म्हणजे तुला जर येत नसेल आणि खरंच हा मी प्रयत्न काल केलेला पण आहे आपल्याला जर खरंच बोलायचं अडचण येत असेल तर आपण जे काय असेल ते आपण आरशासमोर मिरर समोर बोलू शकतो म्हणजे आपण ती तयारी करू शकतो सो नेक्स्ट क्वेश्चन इज डू यू लाईक वॉच टू इंग्लिश मूवी जर आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्याला जसं इंग्लिश वाचता आलं पाहिजे तसं आपल्याला इंग्लिश ऐकताही आलं पाहिजे पाहताही आलं पाहिजे पाहून पण आपण इंग्लिश शिकू शकतो डू यू परफेक्ट डिक्शनरी इम्प्रूव्ह युअर वोकॅब्युलरी इंग्लिश येण्यासाठी थोडीशी शब्द संपत्ती सुद्धा गरजेची असते कारण जर समजा शब्दसंग्रह कमी असतील तर आपल्याला इंग्रजी बोलायला नक्कीच अडचण येते अँड लास्ट क्वेश्चन इज हाऊ मेनी टाइम्स इन द डे यू आर ट्राय टू स्पीक इन इंग्लिश अशा पद्धतीचे 10 प्रश्न मी ह्या केस स्टडीच्या माध्यमातून विचारू शकतो विद्यार्थ्यांना मग त्याची तोडक्या मोडक्या शब्दामध्ये ती मुलं आता इथं जे प्रश्न इथं एक फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे देअर इज अ 30 years ओल्ड वुमन कॉल्ड अनन्या म्हणजे 30 वर्षाच्या एका बाईचं नाव अनन्या आहे अँड शी इज हॅव्हिंग ट्रबल स्पीकिंग आता या पुस्तकामध्ये किंवा या केसमध्ये 30 years ओल्ड अनन्या अँड शी इज हॅव्हिंग ट्रबल स्पीकिंग तिला बोलायचा त्रास होतो इन इंग्लिश विथ हर फ्रेंड्स विशेषतः तिला मित्रांबरोबर बोलायचा त्रास होतो शी थिंक्स दॅट शी डझंट नो इनफ वर्ड्स अँड हर फ्रेंड्स विल लाफ ऑन हर फॉर नॉट स्पीकिंग इंग्लिश करेक्टली दिस हॅज ब्राउट हर कॉन्फिडन्स नाऊ तिला भीती वाटते आता मला सुद्धा थोडीशी काही अगदी 100% नाही पण एखादा टक्का तरी भीती वाटणारच कारण आपल्याकडे जर समजा इंग्रजीचं शब्दसंपत्ती कमी असेल किंवा आपलं चुकत नसेल ना ग्रॅमॅटिकल चुकत नसेल ना याची भीती मात्र असू शकते त्या अशा पद्धतीची मुलांची माझ्या अँड लास्ट इयर आय एम टीचिंग स्टँडर्ड सेकंड द गर्ल्स नेम इज तनिषा महेंद्र कोळी प्रॉपरली तिला त्रास होतो खूप
तिला बोलायची अडचण आहे, मग तिला काही समजत नाहीये, मग आपण ह्याच्यावर काय प्रश्न विचारला पाहिजे? आय एम आस्किंग माय फ्रेंड्स, टीचर्स फ्रेंड, प्लीज कॉपरेट मी. मिस्टर जयेंद्र सर. ओके. येस. 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 ओके. ओके. थँक्यू मिस्टर जयेंद्र सर. ओके सर. ओके. ओके. हाँ जयेंद्र सर. जयेंद्र सर, ये कर सकता है. हाँ दीपाली मैडम, दीपाली मैडम, योर आंसर इज प्रॉपरली करेक्ट. मैं भी ये चाहता हूं कि अगर उसको कम से कम दिन में 10 सेंटेंसेस या 5 सेंटेंसेस मतलब बोलने के लिए दिए. चलेगा, कोई 5 तो ठीक है. आई एम रीडिंग, आई एम नाउ ईटिंग, आई एम युअर बेस्ट फ्रेंड, नाउ आई एम टॉकिंग विथ यू, नाउ नाउ आय एम प्लेइंग. ही जी पाच पाच वाक्य आहे ना, ती जर त्यांच्याकडून वधवून घेतली वेगवेगळ्या कृतीचे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीची. आय वॉक 6 o'clock, कदाचित तो चुकेल ग्रॅमॅटिकली, पण त्याला दिवसातला क्रम आहे जयेंद्र सर. हा दिवसाचा जो क्रम आहे, हा दिवसाचा क्रम आहे. आय वॉक 7 o'clock, नाऊ आय एम टूथ माय ब्रश, ब्रशिंग. आणि नाऊ आंघोळीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? बाथ. बाथ. नाऊ आय एम बाथ. अँड आय एम रेडी गो टू क्लास. क्लास अभी स्कूल तो नहीं है, तो तो क्लास, ऑनलाइन क्लास. आई एम रेडी. ऐसी सेंटेंसेस अगर लिया जाए तो ये हो सकता है उसमें कुछ बदलाव लाए, बराबर. यस. ये हाँ, तो ऐसे ऐसे मैं अभी अभी ये जो अच्छा हुआ मुझे जयेंद्र सर ने केस स्टडी का सब्जेक्ट मुझे दिया है. अभी मैं दर दिन प्रॉपरली 10 सेंटेंसेस लिखूंगा, और वो मेरे. नहीं बिल्कुल सर, आई विल अप्रिशिएट योर वर्क. ओके. ओके. एग्री. 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 नॉट ओनली 3 हा या वाक्या
या या वाक्यामुळे या वाक्यामुळे त्यांची मी एक शब्द वापरलाय की डू यू प्रिफर डिक्शनरी इन इम्प्रुव्हमेंट युअर वोकॅब्युलरी. त्यांची शब्दसंपत्ती वाढण्यासाठी आता ब्रशला दाताला टीथ बोलतात, किंवा आपण जो ब्रश करतो त्याला म्हणजे दात घासायला ब्रश बोलतात, किंवा आंघोळीला बाथिंग म्हणतात, खाण्याला इटिंग म्हणतात. मी खेळतो, नाव आय एम प्लेईंग, मी आता खेळ, असे इंग्रजी शब्द त्याला जोडून त्याची शब्दसंग्रह वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न येईल. आणि आपण मुलांशी होईल तेवढं आपलं शक्य होईल तेवढं आपलं इंग्लिश 2-3 वाक्य तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. येस येस येस.